युवा नेते उत्तम पाटील यांची सामाजिक बांधिलकी. आगीत दुकान जळालेल्या व्यावसायिकाला केली आर्थिक मदत. निपाणी येथील बस स्थानकाजवळील चिक्कोडी रोडवरील जासूद कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या 3 व्यावसायिक गाळ्यांना शुक्रवारी 13 मार्च रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किटने आग लागून मोठी दुर्घटना घडली. त्यामध्ये 3ही व्यावसायिकांचे सुमारे 5 लाख रुपये नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती समजताच बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहाचे सर्वेसर्वा युवा नेते उत्तम पाटील यांनी शनिवारी 14 रोजी दुपारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नुकसानग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदत देऊन त्यांना दिलासा दिला. निपाणी चिक्कोडी लोड येथे तोसिफ पकाली यांच्या ज्यूस दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागून नुकसान झाले. या आगीत दुकानातील फळे, ज्यूस बनविण्याचे मशीन व इतर साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसला आहे. घटनेची माहिती मिळताच उत्तम पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त तोसिफ पकाली यांची विचारपूस केली. त्यांना धीर देत व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी सकारात्मक पाठबळ दिले. यावेळी अरिहंत उद्योग समूहातर्फे आर्थिक मदत देऊन सामाजिक बांधिलकी जपली. संकटाच्या काळात एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी माणुसकी असल्याचे त्यांनी सांगितले. माजी नगरसेवक सरफराज उर्फ शेरू बडेघर, युवा उद्योजक इम्रान मकानदार, शिरीष कमते, रवी गुळगुळे, राजू नाईकवाडे, समीर सय्यद, फय्याज मकानदार, हरी जासूद, इम्रान बाडीवाले यांच्यासह व्यापारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी.